Hello students, in this lecture we have to see formulation of first law of thermodynamics and first law of thermodynamics for various processes. First we have to see about formulation of first law of thermodynamics. म्हणजे थर्मोडायनामिक्सचा फर्स्ट लॉ आहे त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन बघायचं किंवा मॅथमॅटिकल फॉर्म बघायचं किंवा याला आपण असं म्हणू शकतो की मॅथमॅटिकल फॉर्म ऑफ फर्स्ट लॉ थर्मोडायनामिक्स. सिस्टीम एक्सचेंज देअर एनर्जी विथ द सराउंडिंग आयदर बाय ट्रान्सफर ऑफ हीट ऑर बाय डुईंग वर्क. सिस्टीम स्वतःची एनर्जी सराउंडिंग सोबत एक्सचेंज करते. कुठल्या फॉर्ममध्ये करते तर हीटच्या फॉर्ममध्ये किंवा वर्कच्या फॉर्ममध्ये. म्हणजे वर्कचा विचार केला वर्क सिस्टीमवरती तर होतंय किंवा सराउंडिंगवरती तर होणार आहे किंवा हीट एनर्जी सिस्टीम इव्हॉल्व तर करते किंवा ॲब्झॉर्ब तर करते. बरोबर आहे. म्हणजे सिस्टीम स्वतःची एनर्जी दोन प्रकारे एक्सचेंज करते सराउंडिंग सोबत, एक हीटच्या फॉर्ममध्ये आणि दुसरं वर्कच्या फॉर्ममध्ये. नेक्स्ट पॉईंट, ट्रान्सफर ऑफ एनर्जी ॲज हीट ऑर वर्क टू द सिस्टीम इन्क्रीजेस इट्स इंटरनल एनर्जी. एनर्जी हीट किंवा वर्कच्या फॉर्ममध्ये सिस्टीमकडे जर ट्रान्सफर झाली तर साहजिकच सिस्टीमची इंटरनल एनर्जी काय होणार आहे, वाढणार आहे. म्हणजे समजा सिस्टीमला आपण हीट सप्लाय केली, सिस्टीमची एनर्जी काय होणार आहे, वाढणार आहे. किंवा सिस्टीमच्या वरती वर्क केलं तर सिस्टीमची एनर्जी काय होते, वाढते. त्याच्यामुळे काय म्हणले, ट्रान्सफर ऑफ एनर्जी ॲज हीट ऑर वर्क टू द सिस्टीम इन्क्रीजेस इट्स इंटरनल एनर्जी. म्हणजे हीट एनर्जी किंवा वर्क सिस्टीमकडे जर ट्रान्सफर केलं तर साहजिकच सिस्टीमची इंटरनल एनर्जी वाढणार आहे. ऑन द अदर हँड रिमूव्हल ऑफ हीट अँड वर्क फ्रॉम द सिस्टीम डिक्रीजेस इंटरनल एनर्जी. म्हणजे सेकंड पॉईंट काय सांगितलं आहे, जर हीट एनर्जी किंवा वर्क सिस्टीमपासून जर रिमूव्ह झालं तर सिस्टीमची इंटरनल एनर्जी काय होणार आहे, कमी होणार आहे. आता हीट जर विचार केला, सिस्टीमची जर हीट इव्हॉल्व झाली, सिस्टीमपासून बाहेर पडते, सिस्टीमपासून हीट बाहेर पडते म्हणजे सिस्टीमची एनर्जी काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि वर्क म्हणजे काय, सिस्टीम जर सराउंडिंगकडे वर्क करत असेल तर त्यासाठी सिस्टीमची एनर्जी वापरली जाते. बरोबर आहे का. मग सिस्टीमची जी काही एनर्जी असेल ती वर्क करण्यासाठी वापरली जाते आणि वर्क कुठं होते, सराउंडिंगवरती. ह्या पण केसेसमध्ये काय होणार आहे तर सिस्टीमची इंटरनल एनर्जी काय होते, कमी होते. कळतंय. रिमूव्हल ऑफ हीट अँड वर्क फ्रॉम द सिस्टीम डिक्रीजेस इट्स इंटरनल एनर्जी. आता फॉर्म्युलेशन आहे पुढं. फॉर्म्युलेशनमध्ये काय सांगितलंय, सपोज क्यू बी द हीट सप्लाय टू द सिस्टीम. म्हणजे सिस्टीमला आपण क्यू अमाऊंट ऑफ हीट सप्लाय केली. आता सिस्टीमला हीट सप्लाय केली म्हणजे सिस्टीमची एनर्जी काय होणार आहे, वाढणार आहे. बरोबर आहे. म्हणजे ती व्हॅल्यू काय होणार आहे हीट एनर्जीची, तर हीट एनर्जी आपण क्यूने डिनोट करतोय आणि सिस्टीमला सप्लाय केली म्हणजे व्हॅल्यू काय ते पॉझिटिव्ह. जर सिस्टीमकडून बाहेर पडली तर व्हॅल्यू काय येणार आहे, निगेटिव्ह. इथे सांगितलं सपोज क्यू बी द हीट सप्लाय टू द सिस्टीम, त्याच्यामुळे क्यू काय येणार आहे, पॉझिटिव्ह. आणि सेकंड काय, डब्ल्यू इज द वर्क डन ऑन द सिस्टीम. डब्ल्यू हे काय, सिस्टीमवरती वर्क होते. कोण कोण करते, सराउंडिंग. आता सिस्टीमवरती वर्क व्हायलंय ह्याचा अर्थ सिस्टीमची एनर्जी काय होणार, वाढणार आहे. आणि वर्कची पण व्हॅल्यू काय असेल, वर्कची पण व्हॅल्यू काय असणार आहे, पॉझिटिव्ह. म्हणजे क्यू आणि डब्ल्यू ही दोन्ही कसे पॉझिटिव्ह. आता दोन्ही पण गोष्टी बघा, हीट एनर्जी पण सिस्टीमकडे ट्रान्सफर व्हायली आणि वर्क पण सिस्टीमच्या वरती व्हायला लागले. त्याच्यामुळे साहजिकच सिस्टीमची इंटरनल एनर्जी काय होणार आहे, वाढणार आहे. द इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम वुड इन्क्रीज. आणि आपण प्रॉब्लेम बघितले होते डेल्टा यूची किंवा इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करायची. तर तिथं डेल्टा यू इज इक्वल टू काय येणार आहे, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. अँड दिस इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स किंवा हे मॅथमॅटिकल फॉर्म असणार आहे. वेअर डेल्टा यू इज अन इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. आता डेल्टा यू काय असणार आहे, सिस्टीमच्या इंटरनल एनर्जीमध्ये चेंज झालेला किंवा वाढ झालेली आहे. आणि इक्वेशन 1 इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स किंवा मॅथमॅटिकल फॉर्म ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता पुढं फॉर इनफायनाईट सिमल चेंजेस, हे स्मॉल चेंज जर झाला असेल तर स्मॉल चेंजसाठी आपण काय करू शकतो, डी यू हे डी जे आपण बघितलं होतं मॅक्झिमम वर्कमध्ये, डी आपण स्मॉल चेंजसाठी वापरलं होतं. डी यू इज इक्वल टू काय होणार आहे, डी क्यू प्लस डी डब्ल्यू. हे कशासाठी असेल,
फॉर इनफायनाइटसिमल चेंजेस. लक्षात आले. हे सर्व कशाबद्दल आहे, फॉर्म्युलेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. आता नेक्स्ट पॉईंट आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉर व्हेरियस प्रोसेसेस. म्हणजे फर्स्ट लॉ आपण जो बघितलाय तो वेगवेगळ्या प्रोसेसला आपल्याला अप्लाय करायचा आहे. म्हणजे परीक्षेमध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे. विचारतात अप्लाय द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉर द आयसोथर्मल प्रोसेस किंवा आयसोकोरिक प्रोसेस किंवा ॲडिबॅटिक प्रोसेस. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स फॉर व्हेरियस प्रोसेसेस. फर्स्ट प्रोसेस आहे isothermal process. We know the definition of isothermal process. The process in which temperature of the system remains constant throughout the process. म्हणजे प्रोसेस होईपर्यंत किंवा पूर्ण होईपर्यंत सिस्टीमचं टेम्परेचर कसं राहतंय, कॉन्स्टंट. आणि डेल्टा टी काय येतोय, 0 येतोय. लक्षात येतंय. आणि डेल्टा टी 0 असेल तर त्याची इंटरनल एनर्जी पण काय असणार आहे, 0 असणार आहे. म्हणजे डेल्टा यू इज इक्वल टू काय, 0. कारण की कॉन्स्टंट आहे म्हणजे लक्षात घ्या, कॉन्स्टंट म्हणजे U1 आणि U2 किंवा T1 आणि T2 हे दोन्ही सेम आहेत. त्याच्यामुळे डेल्टा यू किंवा डेल्टा टी कसा येतोय, 0. समजते. फॉर दिस प्रोसेस, फॉर आयसोथर्मल प्रोसेस टेम्परेचर इज कॉन्स्टंट, डेल्टा टी इज इक्वल टू 0 आणि डेल्टा यू इज इक्वल टू ऑल्सो 0. म्हणजेच इथं डेल्टा टी पण 0 आणि डेल्टा यू पण 0 आहे. फॉर दिस प्रोसेस टेम्परेचर इज कॉन्स्टंट and internal energy is also constant, hence delta U is equal to 0. The mathematical form of first law equation delta U is equal to Q plus W. इक्वेशन आता चेंज होणार आहे, बिकम्स. कधी चेंज होणार आहे तर आपल्याला डेल्टा यू जे इज इक्वल टू 0 इथं पुटअप करायचं आहे. मग डेल्टा यू इज इक्वल टू 0 पुटअप केल्यानंतर काय ते 0 इज इक्वल टू Q प्लस W. आता Q इज इक्वल टू काय येणार आहे, W इकडं मायनस, Q इज इक्वल टू मायनस W ऑर W आहे तसं ठेवलं आणि Q इकडे गेलं, W इज इक्वल टू मायनस Q. इक्वेशन नंबर 1. म्हणजे इथं आपण हे मॅथमॅटिकल फॉर्म आयसोथर्मल प्रोसेसचा काढलेला आहे. तर आता हे जे दोन पॉईंट आलेले आहेत, Q इज इक्वल टू मायनस W आणि W इज इक्वल टू मायनस Q, हे काय इंडिकेट करते ते सांगायचं. तर आता Qची व्हॅल्यू काय, पॉझिटिव्ह आहे. आता Qची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, ह्याचा अर्थ हीट काय झाले, सिस्टीमकडे ट्रान्सफर झाले. आणि W वर्कची व्हॅल्यू काय, मायनस आहे, ह्याचा अर्थ वर्क काय झालंय, सिस्टीमने सराउंडिंग वरती केलंय. तेच सांगितले. द अबाव इक्वेशन इम्प्लाइज दॅट हीट ॲब्झॉर्ब्ड बाय द सिस्टीम, Q पॉझिटिव्ह आहे ना, हीट ॲब्झॉर्ब्ड बाय द सिस्टीम इज एंटायरली युज्ड फॉर डुईंग वर्क ऑन द सराउंडिंग. म्हणजे जे प्लस व्हॅल्यू असल्यामुळं काय होते, हीट ॲब्झॉर्ब होती. आणि ती कशासाठी वापरली गेलेली आहे, हीट ॲब्झॉर्ब्ड बाय द सिस्टीम इज युज्ड फॉर द डुईंग वर्क ऑन द सराउंडिंग. बरोबर आहे का. मायनस W आहे, ह्याचा अर्थ वर्क कुठं होतंय, सराउंडिंग वरती होते. म्हणजे ही इक्वेशनवरून आपल्याला पॉईंट लिहायचा आहे हा. आणि परत W इज इक्वल टू मायनस Q आहे. W काय आता पॉझिटिव्ह आहे, म्हणजे वर्क कशावरती झालंय, सिस्टीमवरती झालेला आहे. आणि मायनस Q आहे म्हणजे सिस्टीमची एनर्जी काय झाली, कमी झाले किंवा बाहेर पडले, सिस्टीमपासून रिलीज झालेले. त्याच्यामुळं पुढं काय सांगितलेलं आहे, ऑर सेकंडसाठी बरं, वर्क डन ऑन द सिस्टीम, W पॉझिटिव्ह, वर्क डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग रिझल्ट्स इन रिलीज ऑफ हीट. मग अशी म्हणल्याप्रमाणे जाईल ना, वर्क कुठं झालं आहे, सिस्टीमवरती झालेलं आहे. आणि ते जे वर्क झालं त्याच्यामुळे काय होणार आहे, मायनस Q व्हॅल्यू आली आहे. मायनस Q म्हणजे काय, हीट काय झाले, रिलीज झाले. लक्षात आले. वर्क डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग रिझल्ट्स इन रिलीज ऑफ हीट. जे काय वर्क झालंय सिस्टीमवरती त्याच्यामुळे हीट एनर्जी काय होते, रिलीज होते. W इज इक्वल टू मायनस Q. सेकंड आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेसचे डेफिनेशन माहिती आहे आपल्याला. द प्रोसेस इन विच देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट फ्रॉम द सिस्टीम अँड सराउंडिंग. तिथे तेच सांगितले, इन ॲडियाबॅटिक प्रोसेस देर इज नो एक्सचेंज ऑफ हीट बिटवीन द सराउंडिंग अँड इट्स सिस्टीम. सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये हीट एक्सचेंज होत नाही. आता हीटसाठी आतापर्यंत आपण कुठला सिम्बॉल वापरला आहे, Q. आता हीट जरी एक्सचेंज होत नसेल तर Q इज इक्वल टू काय येणार आहे, 0. म्हणजे Q इज इक्वल टू काय येणार आहे, 0. आणि फर्स्ट लॉ आपल्याला माहिती आहे, मॅथमॅटिकल फॉर्म, डेल्टा यू इज इक्वल टू Q प्लस W.
हे चेंज होणार आहे. क्यू इज इक्वल टू 0 व्हॅल्यू ठेवली आपण इथं. क्यू इज इक्वल टू 0 व्हॅल्यू ठेवल्यानंतर काय येणार आहे, डेल्टा यू इज इक्वल टू 0 प्लस डब्ल्यू इथे येणार ना. इथं काय येणार आहे, डेल्टा यू इज इक्वल टू 0 प्लस डब्ल्यू. आणि मग हे शेवटी फायनलला काय येणार आहे, डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू किंवा मायनस डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू. आणि हे जे दोन फॉर्म आलेत ते काय सांगतात, फक्त खाली सांगायचं आहे. आता डेल्टा यू साईन काय प्लस आहे, ह्याचा अर्थ सिस्टीमची इंटरनल एनर्जी काय झाले, वाढले. आणि डब्ल्यूचं साईन प्लस आहे, ह्याचा अर्थ वर्क कुठं झालं, सिस्टीमवरती झालं. दस अँड इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज द वर्क डन ऑन इट. समजते ना. दस इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी प्लस साईन असल्यामुळं इंटरनल एनर्जी म्हणजे काय झालंय, वाढ झाली. इज इक्वल टू काय सांगितले, वर्क डन ऑन इट. वर्क डन ऑन इट म्हणजे काय, सिस्टीमवरती वर्क झालंय. आणि सेकंड काय, मायनस आहे साईन. मायनस म्हणजे सिस्टीमची इंटरनल एनर्जी काय झाली, कमी झाली. आणि डब्ल्यू पण काय असणार आहे, मायनस आहे. इफ द वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग, बरोबर आहे का, हे मायनस डब्ल्यू असल्यामुळे वर्क कुठं होणार आहे, सराउंडिंगवरती. इफ द वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग इज ड्यू टू, हे कशामुळे होते, इज ड्यू टू एक्सपेन्स ऑफ सिस्टीम्स इंटरनल एनर्जी. हे कशामुळे हे लक्षात घ्या, एक्सपेन्स म्हणजे वापरली जाते किंवा खर्च होते. म्हणजे सिस्टीमची इंटरनल एनर्जी काय झाले, वापरली गेली किंवा खर्च झाले. कशासाठी झाले, तर सिस्टीमनं सराउंडिंगवरती वर्क करण्यासाठी. परत एकदा बोलतोय मी, वर्क डन ऑन द सिस्टीम बाय द सराउंडिंग. द वर्क सॉरी इफ द वर्क डन बाय द सिस्टीम, वर्क डन बाय द सिस्टीम ऑन द सराउंडिंग, सराउंडिंगवरती वर्क करायचं आहे. हे कशामुळे झाले, तर सिस्टीमची इंटरनल एनर्जी वापरली गेली. आता सिस्टीमची इंटरनल वापरली गेली, ह्याचा अर्थ एनर्जी काय होणार आहे, कमी होणार आहे. विच डिक्रीजेस इन दिस प्रोसेस. विच म्हणजे इंटरनल एनर्जी डिक्रीजेस, कारण की मायनस साईन असल्यामुळं इंटरनल एनर्जी काय होणार आहे, कमीच होते. बरोबर आहे, समजले. आता थर्ड आहे आयसोकोरिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेसमध्ये सबस्टिट्यूशन ऑफ डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्स इंटू डेल्टा व्ही. म्हणजे हे डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्स इंटू डेल्टा व्ही हे काय, पी व्ही टाईप ऑफ वर्कचं एक्सप्रेशन आहे. बरोबर आहे का. आणि कुठं पुटअप करायला सांगितलं आपल्याला, खाली दाखवतो मी, सबस्टिट्यूशन ऑफ डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्स इंटू डेल्टा व्ही इंटू इक्वेशन. इंटू इक्वेशन, कोणतं इक्वेशन आहे, म्हणजे मॅथमॅटिकल फॉर्म, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू. इथं पुटअप करायचं. तर डेल्टा यू ॲज इट इज, क्यू ॲज इट इज. डब्ल्यूसाठी आपण इथे हे पुटअप करायचं आहे. डब्ल्यूसाठी काय दिलेलं आहे, मायनस पी एक्स इंटू डेल्टा व्ही. हे प्लस आहे पण इथं मायनस असल्यामुळं मायनस पी एक्स इंटू डेल्टा व्ही. इक्वेशन नंबर काय आलं, 3 आलं. इथपर्यंत कळाले आपल्याला. आता पुढं काय असणार आहे, आता इथं आपल्याला एक माहित आहे, आयसोकोरिक प्रोसेसमध्ये व्हॉल्यूम कसं राहते, कॉन्स्टंट. ॲज द रिॲक्शन इज कॅरिड आउट इन क्लोजर कंटेनर दॅट व्हॉल्यूम ऑफ द सिस्टीम इज कॉन्स्टंट. आयसोकोरिक प्रोसेसचं एक्झाम्पल तेच आहे, रिॲक्शन कॅरिड आउट इन क्लोजर कंटेनर. आणि त्याच्यामुळे व्हॉल्यूम काय राहते, कॉन्स्टंट. आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट असेल तर V1 V2 सेम आहेत. आणि डेल्टा व्ही काय येणार आहे, 0. आणि डेल्टा व्ही 0 आल्यामुळे इक्वेशन 3 मध्ये काय चेंज होतोय, इथं जर 0 व्हॅल्यू ठेवली तर मायनस पी एक्स इंटू डेल्टा व्ही ही पूर्ण टर्म काय येणार आहे, 0. त्याच्यामुळे डेल्टा यू इज इक्वल टू काय येणार आहे, क्यू. मस्त आहे. डेल्टा यू इज इक्वल टू काय आलंय, क्यू. डेल्टा यू इज इक्वल टू क्यू आलंय. आणि ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम असल्यामुळं डेल्टा यू इज इक्वल टू काय घ्यावं लागेल आपल्याला, क्यू बी. इक्वेशन 4 आहे. आणि इक्वेशन 4 काय इंडिकेट करते ते सांगायचं आपल्याला. इक्वेशन 4 शोज दॅट, आता डेल्टा यू पॉझिटिव्ह आहे म्हणजे इंटरनल एनर्जी काय होणार आहे, वाढणार आहे. बरोबर आहे का. आणि क्यू पण पॉझिटिव्ह आहे, ह्याचा अर्थ हीट एनर्जी काय होते, ॲब्झॉर्ब होते किंवा ट्रान्सफर होते. द इक्वेशन 4 शोज दॅट चेंज इन इंटरनल एनर्जी इज ड्यू टू हीट ट्रान्सफर ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम.
म्हणजे डेल्टा यू मध्ये जर चेंज झाला, समजा डेल्टा यू जर इन्क्रीज झालं तर हे पण काय होणार आहे, इन्क्रीज. आणि डेल्टा यू जर कमी झालं तर हे पण काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणून काय म्हणलंय, इक्वेशन 4 शोज दॅट चेंज इन इंटरनल एनर्जी, चेंज म्हणजे वाढू द्या किंवा कमी होऊ द्या, द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज ड्यू टू हीट ट्रान्सफर ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. समजलंय, म्हणजे इथं आपल्याला पर्टिक्युलर म्हणलेलं नाही, इन्क्रीज किंवा डिक्रीज म्हणलेलं आहे. समजा डेल्टा यू जर वाढला तर क्यू ई पण काय होणार आहे, क्यू ई म्हणजे हीट पण काय होणार आहे, ॲब्झॉर्ब होते. आणि डेल्टा यू जर डिक्रीज झाली तर हीट काय होते, इव्हॉल्व होते. पण इथं जनरल सांगितलं बरं का, जनरल परत एकदा बोलतोय, अ चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज ड्यू टू, चेंज म्हणजे इथं चेंज झाला, इन्क्रीज किंवा डिक्रीज सांगितलेलं नाही. द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम इज ड्यू टू हीट ट्रान्सफर. आता हीट इथं ॲब्झॉर्ब किंवा इव्हॉल्व सांगितलेलं नाही, हीट ट्रान्सफर ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि हा जो सबस्क्रिप्ट आहे व्ही, द सबस्क्रिप्ट व्ही इंडिकेट्स दॅट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. हे सगळं कुठं व्हायला लागले, कॉन्स्टंट व्हॉल्यूमला. मग पुढे एक पॉईंट दिला आहे, ॲज यू इज द स्टेट फंक्शन, यू हे स्टेट फंक्शन आहे, क्यू व्ही इज ऑल्सो स्टेट फंक्शन. म्हणजे हे यू स्टेट फंक्शन आहे किंवा डेल्टा यू पण स्टेट फंक्शन आहे आणि क्यू ई पण काय असणार आहे, स्टेट फंक्शन. लास्ट आहे आयसोबारिक प्रोसेस. आयसोबारिक प्रोसेसमध्ये काय असतं, प्रेशर कॉन्स्टंट. आणि एक्झाम्पल काय, केमिकल रिॲक्शन कॅरिड आउट इन ओपन कंटेनर इन ॲटमॉस्फिरिक प्रेशर. ॲटमॉस्फिरिक प्रेशर म्हणजे सध्या जे ॲटमॉस्फिअरमध्ये जे प्रेशर असेल 1 ॲटमॉस्फिअर, त्या प्रेशरला ओपन कंटेनरमध्ये किंवा ओपन वेसनमध्ये ज्या रिॲक्शन कॅरी केल्या जातात त्या कशामध्ये येतील, आयसोबारिक प्रोसेसमध्ये. इथं तेच सांगितले, मोस्ट ऑफ द केमिकल रिॲक्शन्स आर कॅरिड आउट इन ओपन कंटेनर अंडर कॉन्स्टंट ॲटमॉस्फिरिक प्रेशर. आता प्रेशर कॉन्स्टंट असल्यामुळे काय होणार आहे, इन सच रिॲक्शन डेल्टा व्ही नॉट इक्वल टू 0. डेल्टा व्ही नॉट इक्वल टू 0 म्हणजे काय, व्हॉल्यूम काय होणार आहे, चेंज होणार आहे, व्हॉल्यूम ऑफ द सिस्टीम चेंजेस, पण प्रेशर काय असणार आहे, कॉन्स्टंट. पुढं रिप्लेसिंग क्यू बाय क्यू पी इन इक्वेशन. ह्या इक्वेशनमध्ये बरं का, डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस पी एक्स इंटू डेल्टा व्ही. ह्याच्यामध्ये क्यूच्या ऐवजी काय घ्यायचे, क्यू पी. त्याच्यामुळे इक्वेशन काय होणार आहे, डेल्टा यू, क्यूच्या ऐवजी काय, क्यू पी मायनस पी एक्स इंटू डेल्टा व्ही. आणि आता क्यू पी इज इक्वल टू काय होणार आहे, तर क्यू पी इज इक्वल टू हे मायनस पी एक्स इंटू डेल्टा व्ही, इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, प्लस. त्याच्यामुळे क्यू पी इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी एक्स इंटू डेल्टा व्ही. इक्वेशन नंबर 5 आहे. हेच फॉर्म्युलेशन असणार आहे. द रिॲक्शन कॅरिड आउट इन ओपन कंटेनर अंडर कॉन्स्टंट ॲटमॉस्फिरिक प्रेशर आर कॉमन इन केमिस्ट्री. जनरली बहुतेक तर रिॲक्शन आपण ओपन कंटेनरमध्ये करतोय. लास्टला फक्त एक पॉईंट सांगितलं आहे, अ स्पेशल सिम्बॉल डेल्टा एच. डेल्टा एच म्हणजे काय, एन्थाल्पी चेंज. एच म्हणजे एन्थाल्पी आहे, ते पुढे बघायचं आपल्याला. अ स्पेशल सिम्बॉल डेल्टा एच, द एन्थाल्पी चेंज is given to indicate the heat changes produced in the reaction at constant pressure. म्हणजे कॉन्स्टंट प्रेशरला जो काही हीट चेंज होणार आहे केमिकल रिॲक्शनमध्ये, तो स्टडी करण्यासाठी आपल्याला एक स्पेशल सिम्बॉल बघायचा आहे, कुठला, डेल्टा एच. आणि त्याच्यामुळे डेल्टा एचची स्टडी आपल्याला पुढच्या पॉईंटमध्ये करायचं. म्हणजे एखादी केमिकल रिॲक्शन आहे, तिथं हीट इव्हॉल्व होते किंवा ॲब्झॉर्ब होते. मग किती हीट इव्हॉल्व होते किंवा ॲब्झॉर्ब होते हे आपण कशाच्या संदर्भानं सांगतोय किंवा कुठल्या पॉईंटनं सांगणार आहोत, तर डेल्टा एच किंवा एन्थाल्पी चेंजच्या फॉर्ममध्ये सांगणार आहोत. त्याच्यामुळे आपल्याला एन्थाल्पी चेंजचा अभ्यास केला पाहिजे. येतोय लक्षात? कसं सांगितलं इथं, क्यू पी इज इक्वल टू डेल्टा यू प्लस पी एक्स इंटू डेल्टा व्ही इक्वेशन आलंय. क्यू पी म्हणजे हीट चेंज आहे, पण केमिकल रिॲक्शनचा स्टडी करत असताना ज्या रिॲक्शन एक्झोथर्मिक आहेत किंवा एंडोथर्मिक आहेत, तिथं हीट एनर्जीचा चेंज रिप्रेझेंट करताना आपल्याला एक सिम्बॉल वापरायचा आहे. तो सिम्बॉल म्हणजे काय, एच किंवा डेल्टा एच. त्याचा स्टडी आपल्याला पुढं करायचं आहे. लक्षात आले? म्हणजे नेक्स्ट पॉईंट काय असणार आपला, एन्थाल्पी. ओके.